पोलीस खातं जे आहे हे आता बदमाशांचं खातं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे। बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या फलटणमध्ये साताऱ्यामध्ये होत्या, त्यांच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती झाली की त्यांना आत्महत्या करण्याच्या इथपर्यंत नेऊन पोहोचवलं। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्याच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही, त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती पीए जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या पीएने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का, मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का, याचा त्यांनी असणारा खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इथे असणारा फसवण्याचा भाग चाललेला आहे। की ओबीसीना आम्ही 2 ऑक्टोबरचा GR रद्द करू म्हणून सांगण्यात येते, पण कोर्टामध्ये तो 2 ऑक्टोबरचा GR कसा कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते। यावर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। फक्त 31,000 कोटीचा आम्ही मदत करणार म्हणून आकडा वर्तमानपत्रातून मी वाचला। हा आकडा माझ्या अंदाजानं रतन खत्री सारखा मटक्याचा आकडा म्हणून मला त्या ठिकाणी वाटतोय। शेतकऱ्याला अजून कुठलाही मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती आहे। नियमाप्रमाणे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, यामध्ये खावटी ही वाटप केल्या जात असते आणि ती खावटी वाटप करण्याचा हेतू आहे की पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे
आणि घरामध्ये पाणी शिरल्यामुळे कपडे असतील, अन्नधान्य असतील, हे सगळं भिजलेलं असतं. त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही आणि म्हणून 2-4 दिवस जे पाणी उतरत नाही अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणजे खावटीपुरती असणारी वाटप केलं जात होती. परंतु या सरकारने ती खावटी सुद्धा वाटप केलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे संकटाच्या कालावधीमध्ये शासनाने सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे किंवा ज्यांचं सगळं भिजलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, अशाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. ते आपल्याला उभं राहताना त्या ठिकाणी दिसत नाही. तेव्हा जी उदासीन भूमिका या ठिकाणी साताऱ्याचे असणारे जे डॉक्टरीन आहेत, राधिका मुंडे, संपदा मुंडे म्हणून ज्यांच्याबद्दलचं असणारं त्यांनी असणारं जे हे उदासीन दाखवलेली आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी. तिजोरी ही काही शासनाच्या मालकीची नाही, तिजोरी ही जनतेची आहे. तेव्हा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी ही मागणी आम्ही असणारं त्या ठिकाणी करतो आहोत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका बिहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील असं पक्षाला वाटत नाही. आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला ते इलेक्शन घेतल्या जातील का याबद्दल सुद्धा मला असणारा पूर्णपणे शंका आहे. परभणी जिल्ह्याची आम्ही असणारं नव्यानं बांधणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महानगराचे जे अध्यक्ष आहेत मुदस्सीर असर म्हणून असणारा अध्यक्ष आहेत, प्रमोद कुटे हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि मनोहर वाळके हे असणारं दक्षिण जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांना आपण असणारा मदत करावी अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यात बाळगतो. आपण आता विचारा. चांगली गोष्ट आहे, पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. 40 आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. त्यांची चौकशीही झाली. प्रत्येकाकडून असणारा 30-30, 40-40 कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असणारा ठपका ठेवण्यात आला. ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा. साखर कारखानदार हे मालक नाहीत. 90% साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे. त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफ्यामधनं असणारा 1 रुपया घेणं हे शासनाचा अधिकार आहे आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बरं आहे.
टायमिंग बद्दल एक असा प्रश्न आहे की नेमकं जैन बोर्डिंग प्रकरण घालत असताना शरद पवारांवरती जी चौकशी जाहीर केली आहे, तर त्या टायमिंग बद्दल काय सांगाल, कसं पाहतात टायमिंग कसलं टायमिंग? हे जैन बोर्डिंग प्रकरणाचा प्रकरण निघाला आणि त्याच वेळी नेमकं शरद पवारांची चौकशी झाली साखर कारखान्याची. काय घेणं? दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहेत. एक प्रायव्हेट प्रकरण आहे, एक सरकारी प्रकरण आहे. तुम्ही कसं काय संबंध जोडता? तो असणारा आणि कालच मी असणारा होतो त्या बोर्डिंगच्या महाराजांना भेटायला, आणि जे बिल्डर आहेत त्या बिल्डरनी असणारा मला सांगण्यात आलं की मेल पाठवलेला आहे की आम्ही आता याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत आणि आमच्याकडून असणारा करारनामा रद्द झालेला आहे. त्याच्यामुळे हे जोडण्याचा संबंध काही आहे? चोर चोरच असतो, नवीन काय आहे त्याच्यामध्ये? जैन बोर्डिंग प्रकरणी मोहरांवर म्हणजे मंत्र्यांवर डायरेक्ट आरोप केले असताना देखील सरकारकडून त्यांना पाठीशी घातलं जातं. शरद पवारांना घातलं नाही का? अजित पवारांना घातलं नाही का? छगन भुजबळ यांना घातलं नाही का? कित्येक जणांची नावं मी घेऊ शकतो की ज्यांना असताना सरकारने पाठिंबा घातलेला आहे, पाठीशी घातलेला आहे. म्हणून हे चोरांचं सरकार आहे. शेतकरी संघटना सध्या नागपूरला आहेत आणि ट्रॅक्टर मोर्चे आहेत कर्जमाफीसाठी. आपली काय? मी मगाशी म्हणालो ना, मंत्री असताना काय करत होतात हे पहिल्यांदा सांगा ना. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्याला विसरायचं, आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या, चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो. असे नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेला आहे. मागच्या अनेक दिवसांमधल्या ज्या घटना बघितल्या तर वाटते का मुख्यमंत्री? मी असारा लोकांना सरळ म्हणतोय, तुम्ही अधिकाऱ्यांना बडवून काय करणार आहात? अधिकारी निर्णय घेतो का? अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी करतो. तेव्हा ज्यांना या ओल्या दुष्काळामध्ये मदत मिळाली नाही आणि बेरोजगार जो आहे की त्याच्या हाताला काम मिळालं नाही, त्यांनी अधिकाऱ्यांना बडवण्याच्या ऐवजी निर्णय घेणारा कोण इथला? तर राजकीय पक्ष आहेत. जे नेपाळमध्ये घडलं, जे लडाखमध्ये घडलं, इथल्या तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुधारेल, त्याच्या हाताला काम मिळेल. आणि इथं असताना 30-30, 35-35 वर्ष होऊन सुद्धा लग्न होत नाहीत म्हणून जे बोंबलतात आहेत, त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडी फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या. सुधरून जातात परिस्थिती. इथे काही वेळ लागत नाही.